नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। आता पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे। तर बघा मित्रांनो, राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। तर बघा मित्रांनो, पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे। तर बघा मित्रांनो, हे कर्जमाफी कोणाला मिळणार ते आपण या सर्व व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मित्रांनो, आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा। मित्रांनो, राज्यातील पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून मोठा दिलासा मिळालेला आहे आणि राज्य सरकारच्या वतीने पीक कर्ज वसुलीसाठी स्थगिती देण्यात आलेली आहे। दुष्काळ आणि दुष्काळसदृश परिस्थितीत घोषित केलेल्या 40 तालुक्यांमध्ये ही स्थगिती देण्यात आली आहे। यासोबतच इतर तालुक्यातील एकूण 1021 महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित करून खालील सवलती लागू करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे। तर बघा मित्रांनो, यासाठी सवलती काय देण्यात आलेल्या आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। तर मित्रांनो, पुढे पहा। तर बघा मित्रांनो, राज्य सरकारने आता मोठा निर्णय घेतलेला आहे। तर मित्रांनो, या विषयात शेतकऱ्यांना मोठी सूट मिळणार आहे। तर बघा, जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज बिलात 33.5% सूट, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी देण्यात आली आहे। रोयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे। मित्रांनो, या ठिकाणी या विषयावर शेतकऱ्यांना सूट मिळणार आहे। मित्रांनो, हे शेतकऱ्यांना विषय आजपासून लागू होणार आहेत। तर बघा, या निर्णयानुसार विविध सवलतीपोटीचा आर्थिक भार संबंधित प्रशासकीय विभागांनी उचलावा व त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। यासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सोबतच्या परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेल्या 1316 महसुली मंडळामध्ये उपाययोजना तातडीने अंमलात आणण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तर बघा मित्रांनो, आता कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थगिती देण्यात आलेली आहे। तर बघा, या जिल्ह्यातील तालुक्यामध्ये स्थगिती देण्यात आलेली आहे। नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली या 15 जिल्ह्यांमध्ये त्यांच्या तालुक्यामध्ये स्थगिती देण्यात आलेली आहे। त्यांना या ठिकाणी मोठी सूट मिळालेली आहे। तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।